नमस्कार, तर तेजस वागे ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. फायनली हा आहे आपला कार्यक्रम आज रात्रीचा. ऑर्केस्ट्रा बेंदी वागे आमची प्रत्येक ब्लॉग मध्ये आमच्या असते. बेंदी वागे लय मजा करते, ती नुसती उड्या मारते. नम्रता ताईचं फार लेट आगमन झालंय. आपल्याकडे अमरजी राऊत उपलब्ध झालेत, त्यांचा इकडे शो आहे. म्हणजे जो आपण ऑर्केस्ट्रा ठेवला इकडे वैभवजी मंडलिक आणि अमरजी राऊत साहेब, हे दोघांच्या थ्रू आपण अरेंज केलंय. इसलिए उड़ी उल्लास के बस में चढ़ी, सीट ना मिले तो रोने लगी, सीट ना मिले तो रोने लगी. ड्राइवर ने बोला आजा मेरे पास, आजा मेरे पास. तितली बोली हट्टा बदमाश, हट्टा बदमाश, हट्टा बदमाश. ब्लू एंड ग्रीन, वायलेट, इंडिगो, ब्लू एंड ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. चला अजून कोण आहे पुढे? दिवांश वागे या ठिकाणी काय सादर करणार आहेत? काय बेटा? राम आएंगे. अरे वा, हा एक नंबर. अरे वा, छान. राम आएंगे आएंगे, राम आएंगे, राम आएंगे आएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक वैभवजी मंडलिक यांच्या या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. माझा आवाज व्यवस्थित कर फक्त बस. सगळे जेवलात? बरं, तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता मला जाणवते की तुम्ही सगळेच जण जेवून उत्तमरित्या गाण्यांचं श्रवण करण्यासाठी इथे उपस्थित आहात. आता नेमकं महाराज प्रश्न पडला, स्वागत कोणाचं करायचं? मालक तुम्ही, यजमान तुम्ही, कार्यक्रम तुमचा. आणि अशा वेळेला औपचारिकरित्या आपल्या शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्या संस्कृतीच्या रिवाजाप्रमाणे सुवर वैभवच्या या संपूर्ण टीमच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचं तुमच्याच कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो. बरं, बसताना असे बसा की झोप येईपर्यंत मला बसायचा आहे, हा आविर्भाव तुमच्या मनामध्ये नसावा. बरं, थोडस उशिरा कळेल, पण जेव्हा कळेल ते चांगलं कळेल. आणि कार्यक्रम आपण आता पुढे नॉनस्टॉप आपण तो एन्जॉय करण्यासाठी ते उपस्थित आहोत. त्यामुळं तुमच्या फरमाईश आल्या पाहिजेत. पण काहींचा मूड नसेल, पण तरी देखील सुरुवातीचे 2 सुवर्णपुष्प जे आहेत ते आपल्याला एक 2 जे असतील ते आपण परमेश्वराच्या जडे लीन करणार आहोत. परमेश्वराला आपण स्मरण या संपूर्ण आनंद उपभोगणाऱ्या कार्यक्रमात त्याची पूर्ण मजा आपण घेणार आहोत. कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणाने आजच्या सगळ्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी महाराष्ट्राचा लाडका, महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध आवाज, भजन सम्राट म्हणून, स्वराधीश म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असणारं नाव आणि तुमच्या आमच्या अगदी काळजातला विषय संगीतमय मंगलाष्टकांचा संपूर्ण भारतातला पहिला प्रयोग ज्यांनी केला, संगीतमय मंगलाष्टकांचे निर्माते आदरणीय वैभवजी मंडलिक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. आणि जेवल्यानंतरही तुम्ही कान शाबूत ठेवून हा कार्यक्रम ऐकायला बसलात, तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. तुमच्यामध्ये मी मध्ये मध्ये लुडबुड करायला येईल पुढचा 1-2 तास, पण सुरुवातीची लुडबुड नको. म्हणून मी आदरणीय तात्यांना म्हणजेच वैभवजींना विनंती करतो की त्याला आपण शिवनंबर, गौरीसूर, संकटमोचन, विघ्न विनाशक, लंबोदर, वक्रतुंड, संकटमोचन, गजानन, गणपती, मंगलमूर्ती अशा नानाविध आवाजांनी ज्यांना साथ घालतो, याच्या कार्यक्रमाचं पहिलं स्वरपुष्प श्री गजानन गणराज गणपती बाप्पाच्या चरणी आपण अर्पण करू. देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया,
तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया हे देवा दिली हाक उद्धार कराया आभाळाची छाया तुझी समुद्राची माया मोरया 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 सागरे किनारा हा सागरे किनारा ओला सुगंध वारा हा सागरे किनारा ओला सुगंध वारा ओल्या मिठीत आहे हरे शुमेली वारा हरे शुमेली वारा हा सागरी किनारा ओला सुगंध वारा हा सागरी किनारा ओला सुगंध वारा ओल्या मिठीत आहे हा रेशमी वारा अंगावरी शहारा हा सागरे किनारा
सगळे झोपलेत. आता 3 वाजलेत पहाटेचे. हे बघा, कोणी बाहेर झोपलंय, कोणी या गॅलरीत झोपलंय, कोणी या गॅलरीत, कोणी या. पब्लिकच एवढी झाली ना की पूर्ण विला पॅक होऊन गेलाय. त्यामुळं आम्ही तर डायरेक्ट इकडेच झोपलो, या फिल्टरच्या वर. इकडे गादी वगैरे टाकले. पण एक आहे की सगळ्यांना झोपायला गादी वगैरे काय टेन्शन नाही. बापरे, इकडे पब्लिक तर अजून जागे दिसते. काय का अजून जागे आहेत? आजच्या सकाळची पहिली ॲक्टिव्हिटी आहे योगासना, ती चालू आहेत. सोपा गेम आहे, फक्त नियम ऐकून घ्या आणि नियम परत चांगले जाणार नाही. तुम्ही व्यवस्थित ऐका काय नियम आहेत ते. एक तर तुमचा 100% सहभाग पाहिजे. तुमचं लक्ष झालं तुमच्या, तर तुम्ही एकच गणपती दाखवला. बाकी तुमचं नाव ऐकून घ्या. मारुतीराय कसे येतात? गदाधरी मारुती असं येतो. अशी ऍक्शन व्हायला पाहिजे. अशी ऍक्शन झाल्यानंतर त्वरित त्या दोघींनी मारुतीरायला नमस्कार केले पाहिजे. तुम्ही लेट झालात नमस्कार करायला, तुम्ही आउट. देव प्रसन्न, तुझी ऍक्शन चुकली, तू आउट. देव लगेच रागवे. श्रीकृष्ण. बरोबर. स्वामी समर्थ. नको जाऊ दे थांब. काहीतरी केलं. अजून एक आपला देव येणार आहे, नरसिंहराव. डोंगराला आग लागली, पळा पळा पळा. डोंगराला आग लागली, डोंगराला आग लागली, पळा पळा पळा. डोंगराला आग लागली, डोंगराला आग लागली. तीनचा ग्रुप. एक 2 3 4 5 6 लक्षात ठेवायचं. जेव्हा आपल्याला पार्टनर हवा नमस्कार, तर तेजस वागे ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. आपण कालपासून कव्हर करतो आजचा दुसरा दिवस. बघू शकता, कोण इकडे योगासन करतोय तर कोण इकडं पाण्यात पोहतोय, कोण नाश्त्याला गेलाय. सगळ्यांची गडबड चालू आहे. कोण काय करतं, कोण कोणाला कोणाचाच पत्ता नाही. आपल्याला पण जाम भूक लागली, आपण पण जाऊन आता नाश्ता करून घ्यावा. नाश्ता चालू आहे सकाळचा, कांदा पोहे, चहा, बिस्किट. खाऊन पिऊन सगळे चाललेत नेचर वॉकला, जंगल सफारी. म्हणजे आता पहाटेचे किती 6 वाजलेत ना? 6 वाजलेत, त्या 4 एक्स्ट्रा करा म्हणजे 10. अरे, आणि बघा आमचा छोटू पण चाललाय. कुठे चाललाय तू बाबू? बूम. हे जे आहे ते आमच्या दुसऱ्या काकांचं, भास्कर काका आहेत ना वागे, त्यांचं आहे. इकडे जर बघितलं, हा पण मस्त फार्म आहे. बाकी इकडे झाडं वगैरे खूप सारी आहेत. चिक्कू, आंबे भरपूर प्रमाणात आहेत. आणि या साईडला पाठीमागे 12 महिने वाहणारा एक पाण्याचा झरा आहे. आणि वर मोठा डॅम आहे. आता तो बघायला चाललो आहे. सगळे तिकडेच चालले आहेत. भरपूर वेळाच्या ट्रेकिंग नंतर आम्ही पोचलो या धरणावर.
धरण दाखवतो तुम्हाला वर पोचल्यावर. दम लागलाय चढता चढता, पण इच्छा आता या पाण्यात जाऊन आंघोळ करायची. एक नंबर भारी स्पॉट आहे, दाखवतो तुम्हाला. परतीचा प्रवास चालू केला आता मी धरणावरून. कोण कुठल्या झाडाखाली बसतो, कोण कुठं थांबतो. भरपूर दमलेत आणि थोडीशी भीती पण वाटते. एवढे दमलेत म्हणजे किती जेवणार आहेत. कसा अंदाज येतो आता जेवणाचा बघू. गोविंद आपले वाघेंचे मूळ पुरुष म्हणजे आमचे खापर पंजोबा यांचे वडील होते कान्होबा. कान्हू बोलायचे त्यांना. ते तिकडे मेटला गेले, बरोबर आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपला काढायचा होता म्हणून ते कान्होबांचा नाही लिहिला आपण. गोविंद मूळ पुरुष. गोविंदचे वडील आपले मुलगा नवसू आणि त्यांच्या पत्नीचं नाव तुळसाबाई. त्यांचा मुलगा दगडू. त्यांच्या 2 पत्न्या देवकाबाई आणि ठकाबाई. क्रम चुकला थोडासा. देवकाबाई आणि ठकाबाई. फायनली जेवण सगळ्यांचं झालंय. व्हेज नॉनव्हेज असे 2 मेनू होते आज. जेवण तर सर्वांची झाली. आता जाऊ गेट टुगेदरच्या निरोप समारंभाकडे. यांच्या गप्पा काय चालतच राहतील, आपण ते कव्हर करूया. गेट टुगेदर करावं. याच्यापूर्वी आपण अनेक वेळा भेटलो, परंतु सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये भेटलो. पण आता आपल्याला जे भेटायचं आहे ते वाघे परिवाराचा सगळ्यांना आनंद व्हावा किंवा सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो. अतिशय स्तुत्य आणि प्रशंसनीय असा उपक्रम वाघे परिवाराने राबवला आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना 2 दिवस खूप आनंद उपभोगता आला. आयुष्यातील 2 दिवस
धन्यवाद सगळ्यांचे, तुम्ही या कार्यक्रमाला म्हणजे प्रतिसाद दिला. कारण की अरेंज करणं हे होतंच, पण तुम्ही जर आलेच नसते तर हा कार्यक्रम झालाच नसता, किंवा कमी लोक आले असते तर ते कुठेतरी आम्हाला वाईट वाटलं असतं की आपण एवढ्या लोकांना फोन केले आणि एवढे लोक आले नाही. पण या कार्यक्रमासाठी खरी मेहनत घेतली आमचे समीर काका. म्हणजे हे रिसॉर्ट बुक करण्यापासून ते 4 दिवस आले, आपली लोक कुठे झोपतील, किती येतील, सगळी लिस्ट. त्यानंतर पुन्हा कॉल की किती लोक येतीलच आपले कन्फर्मेशनसाठी कॉल, कृतिकाचे कॉल असतील, अजून योगेश काकांचं, म्हणजे प्रत्येकाने त्यांची जबाबदारी वाटून घेतली. आप्पा असतील, आप्पा मला दिवसातून 2 फोन करायचे, अरे येणार लोक आपल्या कार्यक्रमाचं नियोजन करायचे, एवढे दिवस राहिले तेवढे दिवस राहिले, लोक काय बोलतील, असं तसं, हे येतील का ते येतील का. सगळ्यांना फोन केले, जे आले त्यांचं सगळ्यांचा आभार, आणि जे नाही आले त्यांना पुढच्या वर्षी आपण परत फोन करू, परत बोलू, परत नाही आले तर तिसऱ्या वर्षी परत त्यांना बोलू. आणि हा जो आपल्याला आनंद मिळाला 2 दिवसात तो सगळ्यांसोबत आपण वाटू. आणि आपण येताना गेटवर जर तुम्ही बघितलं असेल तर आपले पूर्ण वंशावळ काढले, म्हणजे दत्तात्रय, दगडू, नवसू, गोविंद, कानू आणि त्यानंतर जे आंबो जे काय आहेत ते या आजोबांकडनं जे काय मी घेतलं, आणि त्यानंतर मग आपली त्याप्रमाणे वंशावळ आपण काढली. आणि जो एक कानू जो होता त्याचा एक वंशज आहे तो मेटला गेला, त्यानंतर अशी ती डिवाइड झाली. म्हणजे एक छोटी छोटी गोष्ट की आता आपली वंशावळ काय आहे, आपल्या मुली कुठे दिलेत काय. आता इथे भरपूर आहेत पण ते कुठेतरी लग्नात येतात, पण ज्याच्याकडे लग्न त्याला भेटतात आणि बाकी लोकांना एवढं काय भेटत नाही, निघून जातात. त्यामुळे एवढी ओळख कोणाची राहत नाही. आता खूप सारे भाऊजी येतात, पूजाताईचे मिस्टर येते, एवढी फारशी अगोदर ओळख नव्हती, आता कार्यक्रमाला आले त्यामुळे ओळख झाली चांगली. आणि धन्यवाद, तुम्ही सगळे आलात. आता एक गेटवर आपण दुसरा बॅनर देतो, आपल्या आहाराचे नियम आणि जे काय ते तिथंच सोडा. त्याप्रमाणे इथं कोणाचा रागदुसरा झाला असेल तो पण इथंच सोडा. घोडविंदे भाऊजींनी कार्यक्रमाची सांगता केली, शेवटचं भाषण केलं, आभार प्रदर्शन मांडले. त्यांची मुलं म्हणजे नातवंड आणि जावई परिवार आणि आमच्यासारखे आमंत्रित केलेले त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त असणारे इतर सदस्य, या सर्वांचं प्रथमतः या समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी पुनश्च एकदा मी स्वागत करतो. वाघे परिवार म्हटला की शहापूर तालुक्यातच नव्हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एक वलयांकित असं हे कुटुंब आहे. मग ते धार्मिक क्षेत्रामध्ये प्रथमतः आपण वाघे म्हटलं की कोणाला विचारलं की वाघे यांच्याकडे चाललं तर मग ते लगेच विचारतात कीर्तनचा वाघे का. तर या अर्थाने धार्मिक म्हणून राज्यभर ज्यांची प्रसिद्धी आहे किंवा राज्यभर ज्यांना ओळखलं जातं असं एक कुटुंब. सामाजिक क्षेत्रामध्ये इतकं मोठं कुटुंब एका वेळेला जमतं, त्यामुळे यांचा प्रसारा किती आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. सगळं पाहत असताना इथे मात्र अगदी घरामध्ये कशा पद्धतीने वागतात ज्याचं त्याला माहीत आहे, पण सासू आणि सून ज्यावेळेस हातामध्ये हात घालून नाचते खेळते हे दुरापास्त चित्र आजच्या संस्कृतीमध्ये लोप पावत चाललेले आहे. आणि सगळी ही भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे. म्हणजे टीव्हीच्या सिरियल आपल्या डोळ्यासमोरून गेल्या, चित्रपटातले प्रसंग आपल्या डोळ्यासमोरून गेले, किंवा अशा प्रकारचं एखादं कुटुंब 100 लोकांच्या संख्येने एकत्र येऊ शकतं, त्यांची मतं जुळू शकतात, त्यांच्यामधले वाद मिटू शकतात आणि ते सगळे इतक्या उत्साहाने आनंद व्यक्त करू शकतात, आनंद देऊ शकतात आणि आनंद घेऊ शकतात. ही जर प्रसंग जर आपण पाहिला असेल तर मी म्हणतो खूपच दुरापास्त आहे. अशा तऱ्हेने आमचा गेट टुगेदर सक्सेसफुल झालाय आणि बॅक टू होम सगळे निघाले आता घरी. प्रत्येक जण ज्याची त्याची गाडी घेऊन निघाले, भरपूर जण निघून गेले सुद्धा, थोडेफार राहिलेत आता तेही निघत आहेत.